आज आपण दृष्टिकोनाचा परिणाम काय नक्की असतो, हेच आज आपण एका प्रसंगातून जाणून घेणार आहोत. 3 माणसं होती, विटा लावायची कामं करायची. एके दिवशी एका माणसाने त्यांना सहज विचारलं, की "तू काय करतोय?" एका माणसाने त्यांना उत्तर दिलं, की "मी विटा लावतोय. माझ्या पोटासाठी काम करतोय." दुसरा माणूस म्हणाला, "मी विटा लावतोय, तुला दिसत नाहीये का?" तिसरा माणूस म्हणाला, की "मी एका भव्य दिव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी एक मूल्य योगदान देतोय." या तिघांच्या उत्तरांमध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्की दिसून आली, की प्रश्न दृष्टिकोनाचा होता. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतो. कारण आपल्या दृष्टिकोनाची दर्जा हेच आपल्या कामाच्या गुणवत्तेवर ठरलेली असते. काम असं करा, की प्रत्येकाने तुमच्या कामाची दखल घेतली पाहिजे. तितकं सामर्थ्य, तितकी गुणवत्ता तुमच्या अंगात असली पाहिजे. तुम्ही ते आचरणात आणली पाहिजे. तरच तेव्हा कुठे आपण एक कुठलंही काम हाती घेतो, तेव्हा ते सर्वोत्तमपणे करू शकतो. तेव्हा आपली दृष्टी सकारात्मक असते. नाही तर आपल्या पदरात तेच पडतं आणि आपण वारंवार पछतावा करतो. पण एक चांगला विचार देखील तुमचं संपूर्ण आयुष्य घडवू शकतं, हे देखील तितकं वास्तविक आहे. या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळालं, की योग्य दृष्टिकोन, योग्य विचार आणि योग्य वर्तणूक आणि योग्य गुणवत्ता हेच आपल्याला आपल्या ध्येयाच्या शिखरापर्यंत घेऊन जातं.